नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मागची सिरीज आपण केली होती रत्नागिरी ते आंबा नॅशनल हायवे 166 चे अपडेट्स घेतले होते पावसाळ्यापूर्वी, आणि त्याआधी नॅशनल हायवे 66 चे पण आपण अपडेट घेतले होते खेडपर्यंत. म्हणजे पावसाळ्यापूर्वीची कामं आपण पाहिली होती. आता पावसाला सुरुवात झाली, चांगला जोर पण पकडलाय, काही ठिकाणी मुसळधार आहे. तर आज आता आपण हायवे 66 नॅशनल हायवे 66 चे अपडेट्स घेणार आहोत. पावसाळ्यामधली परिस्थिती. आता काही ठिकाणच्या ज्या बातम्या येत आहेत की ज्या ठिकाणी दरडी कोसळत आहेत, तर साधारण माझे गेल्या वर्षीचे अपडेट्स जर तुम्ही बघितलेत की ज्यामध्ये ऍक्च्युली त्या ठिकाणची कामं सुरू होती, तर मी काही व्हिडिओमध्ये ते हिंट्स दिल्या होत्या की या ठिकाणी सावकाश गाड्या चालवा, बघा व्यवस्थित, आणि ते दरड कोसळण्याचे चान्सेस आहेत. आणि त्याच ठिकाणी आता दरडी कोसळल्यात. म्हणजे ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितला असेल त्यांना आठवत असेल, मी सांगतोय म्हणून झालंय किंवा माझ्यामुळे झालंय आणि असं काही नव्हे, पण सर्वसाधारण ज्यांना अंदाज असतो काय होणार आहे, हे कोणी सांगू शकतं की इथे दरड कोसळणार आहे. कटिंगच अशी वेडीवाकडी विचित्र करून ठेवलेली आहे, ज्याच्यामुळे प्रॉब्लेम्स हे होणारच होते, आणि ते आता झालेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण ते बघूया, साधारण दरडी कुठे कोसळल्या किंवा आणखीन काही दरडी कोसळण्याचे चान्सेस आहेत का. तर हे अपडेट्स बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत सोबत राहा. आपल्या जर काही शंका वगैरे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून सांगा. आणि आतापर्यंत जो आपला सपोर्ट मिळाला त्याच्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. असाच सपोर्ट याही पुढे मिळेल अशी आशा बाळगतो, आणि या व्हिडिओला सुरुवात करतो. चला आता आपण रत्नागिरीच्या परटवणे नाका या ठिकाणी आलोय, आणि बहुतांशी माझे सगळे व्हिडिओ मी इथूनच स्टार्ट केले, जिथे हा पहिला आपला नॅशनल हायवे 166 हिऱ्या नागपूर हायवेचा व्हिडिओ आपण सुरू करतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपल्याला साधारण बघता येईल काय फार डेव्हलपमेंट झालेली असेल असं नाही मागच्या व्हिडिओ मध्ये जे काय आपण पाहिलं त्याप्रमाणे, पण तरी जातोय आपण ह्याच रूटने, त्यामुळे बघूया आपण काय काय झालंय इथे. पाण्याच्या लाईन वगैरे सगळा बघा, मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं. आणि इथे अंडरग्राऊंड पाण्याच्या लाईन्स आहेत, इलेक्ट्रिक हेवी ड्युटी लाईन्स आहेत, त्याच्यामुळे बहुतेक इथला पोर्शन व्हायला थोडा वेळ जाणार आहे. आणि ह्या सगळ्या पहिल्या लाईन्स वगैरे ज्या आहेत त्या सगळ्यांचं काम करून नंतर मग पुढे रुंदीकरणाचं काम होईल. कारण ज्यावेळेला हे सगळं खणलं जातं त्यावेळेला ह्या सगळ्या लाईन्स वर येतात, त्याच्यामुळे इथे आता त्या दिसतायत लाईन सगळ्या वर आलेल्या. इथे डाव्या हाताला पूर्वी होतं तसंच सगळं अर्धवट खणून ठेवलेलं आहे, काय तिथे बाकी डेव्हलपमेंट काय नाही. पुढे जरा काम चाललेलं दिसतंय, फक्त इथला आता मधला रस्ता जो आहे मध्ये मध्ये जे पॅच ठेवले ते जुने आहेत, अरुंद आहेत, त्याच्यामुळे थोडी काळजी घेणं गरजेचं, कारण इथे डाव्या हाताला खड्डा आहे मोठा. इथे एवढा मधला पॅच सोडला तर एक तिकडची जी बाजू आहे त्याचं कॉन्क्रिटीकरण बऱ्यापैकी झालंय, आणि पलीकडे मात्र माझ्या अंदाजान अजून काही दिसत नाही. म्हणजे तिकडे भराव वगैरे घालून तो वर येणार आहे रस्ता. म्हणजे आता इथे जे काम झालेलं आपण बघतो ही डावी साईड आहे, उजवी साईड पलीकडे असणार आहे. इथे उजव्या हाताला डोंगरात वगैरे सगळ्या त्या केबल बघा, सगळ्या तोडून टाकलेल्या आहेत, आणि ह्या इलेक्ट्रिक केबल, हेवी ड्युटी केबल सगळ्या तोडून झाल्या. त्याच्यावर झालेला खर्च सगळा फुकट आहे. आतापर्यंत जो काय खर्च त्याच्यामध्ये झाला, त्या केबल सगळ्या अंडरग्राऊंड टाकणं वगैरे सगळं गेलं, तुकडे तुकडे करून टाकलेले. बघायला गेलं तरी आपल्या पैशांची अक्षरशः नासाडी झालेली आहे, आणि कोणालाही त्यावर काही भाष्य करावं असं वाटत नाही. मोठं दुर्दैव आहे, सगळा पैसा गेला पाण्यात. आणि जेसीबी ऑपरेटर असतात जो, त्यांना काय कळत नाही, त्यांना एकदा ते फक्त
टूल लावून झालं की धाड 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 करत उकरत जाणे एवढंच त्यांना कळतं. वास्तविक संबंधित अधिकाऱ्यांचं हे काम आहे तिथे बघणं. आता पुन्हा त्याच्यासाठी सगळ्या केबलचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल, नवीन टेंडर निघतील, ते परत फोडाफोडी होईल, सगळं नवीन केबल आणून टाकल्या जातील, तो सगळा खर्च पुन्हा आपल्या मागे बसणार आहे, एवढं नक्की. तर इकडची एक बाजू झालेली आहे, आपला जुना रस्ता उजव्या हाताने व इकडनं जात होता पूर्वी, हा जो डोंगर छोटासा दिसतो त्याच्या पलीकडनं रस्ता होता, हा डोंगर आता फोडून आपला रस्ता झाला. ते इलेक्ट्रिक पोल दिसतात इथून खालनं, हा बघा उजव्या हाताला आपला रस्ता होता पूर्वी. आणि आज आता पाऊस जरासा कमी आहे, रात्रभर पडत होता. आज रविवार आहे 5 जुलै आणि आज मुंबई ठाणा वगैरे त्या एरियाला रेड अलर्ट आहे, तिकडे जोरात पाऊस पडणार आहे. तुलनेने आता रत्नागिरीमध्ये पावसाचं प्रमाण आज थोडस कमी आहे, दुपारपासून ढग भरलेले आहेत पण तरी पाऊस नाहीये. बाकी वातावरण छान आहे इथे, वारा वगैरे अगदी जोरात आहे. कालपासून वाऱ्याचं प्रमाण मात्र वाढलंय, तुफान वारा आहे. आता आपण चंपक मैदानाजवळ येऊन पोहोचलोय. चंपक मैदान इकडच्या आता नवीन अपडेट देणार काय नाही, दोन्ही बाजू चारी लेन्स चालू आहेत, किरकोळ काय असतील ते कामं फक्त पेंडिंग आहेत ते चालू आहेत, पण बाकी ट्रॅव्हलिंगला इथे आता तसा इश्यू काही नाही. तर पुढे तुम्हाला पुढे गेल्यावर अपडेट देतोच. आता आपण मजगाव जंक्शन पाशी येतोय. इथे एक मात्र मला सांगावं वाटेल, अनेक ठिकाणी म्हणजे गुरं आणि कुत्रे रस्त्यावर मुबलक प्रमाणात आहेत, म्हणजे आडवे तिडवे कसे पण धावतात. थोडी असा या ठिकाणी आपण काळजी घेऊया, शेवटी त्यांचा पण जीव आहे, त्यांना काय कळत नाही, त्यामुळे आपणच सावकाश गेलेलं केव्हाही चांगलं. आता हे जे जंक्शन आहे उजवीकडचा रस्ता जातो हा मारुती मंदिरला, ते रत्नागिरी सिटी मध्येच परत, आणि डावीकडे जातो एअरपोर्ट कडे, आणि आपल्याला जायचंय सरळ साळवी स्टॉपकडे. रत्नागिरीत सुद्धा ब्लिंकिट चालू झालेलं दिसतंय. आपल्याला पुढे जाण्यासाठी सिग्नल आहे म्हणायचं असं आपण समजूया. काही वेळेला वळतानाचा सिग्नल तसाच ठेवला जातो, त्यांचं लक्षात नसतं, तरी बरं आहे. आतमध्ये टिक 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 आवाज चालू असतो, कन्फ्युजन होतं. मागचा जो असतो ना त्याला कळत नाही हा नेमकं काय करतोय, आपल्याला पुढे जाण्यासाठी सिग्नल देतोय का ह्याला उजवीकडे वळायचंय. तो मागाशी आता मी बघितला होता, तो रत्नागिरी सिटी कडनं आला होता आणि त्याला इथे येऊन उजवीकडे वळायचं म्हणून त्याने सिग्नल दिला, पण तरी सुद्धा कसं होतं, ज्याला माहित नाही ना त्याला कन्फ्युजन राहतं तिथे. तर इथे डावीकडचा भाग जो आहे कनेक्टिंग पार्ट पुढचा, त्याचं खोडकाम करून माझ्या आता ते लेवलिंगचं वगैरे काम सुरू होईल इथे, आणि मग हा इकडचा झाला की मग आपला इथपर्यंतचा रस्ता पूर्ण होईल. सध्या इथे तोपर्यंत हे काय कसं सांगतो, इकडनं उजवीकडून येत आहे ट्रॅफिक रत्नागिरी सिटी, आणि ते थोडे स्पीड मध्ये येणार, त्याच्यानंतर समोरनं येत आहे ते हातकंब्याकडून, आपण आलो उद्यमनगर कडून. तर इथे जरा काळजी घेऊनच गाड्या चालवा, कारण आडवं तिडवं ट्रॅफिक ज्याला म्हणतात तसं इथे आहे.
प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. हे बघा, अशी गुरं वगैरे रस्त्यात मध्येच बसलेली आहेत, भरपूर असतात आणि ते त्यामुळे थोडस आपल्या सावध राहायला पाहिजे. आता आपण साळवी स्टॉप कडनं पुढे जातोय. हा आला JK चा एरिया. इथे आता भविष्यात काहीतरी होईल, इंडस्ट्रीयल आणि काय होईल माहिती नाही, पण बहुतांशी जुन्या लोकांच्या तोंडात ते JK फाईल्सच बसणार आहे. कुठे झाला JK फाईल्स. त्यामुळे जुनी इतक्या वर्षांची ती आठवण आहे, मला नाही वाटत की सहजासहजी पुसली जाईल. पटकन तोंडामध्ये JK फाईल्स येतं. असो, इथे आता MIDC चा जो रस्ता आहे हा सगळा पूर्ण झालेला आहे. म्हणजे अगदी आता कुवारबाव पर्यंत काही प्रॉब्लेम नाही. खेडशीतलं थोडस काम चालू आहे. खेडशी नात्यापर्यंत मध्ये जरासे 2 पॅच आहेत, काम सुरू आहे तिथे. बाकी आता इथे तसा इश्यू काही नाही. हा रस्ता एकदम झकास झालेला आहे. पुढे गेलो की पुढचे अपडेट्स देतोच. रेल्वे पुलावरून आपण पुढे आलोय. डीमार्ट एरिया वगैरे आपला आहे आणि इकडच्या एरियाला सुद्धा आता तसा इश्यू काय नाही, सगळा झालेला रस्ता. कुवारबावचा जो एरिया आहे त्या ठिकाणी मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं की आता तिथे फ्लायओव्हर होणार आहे. त्यावेळेला मागच्या व्हिडिओत मी दाखवलं होतं, ते सॉइल टेस्टिंग वगैरे चालू होतं आणि त्याच्या आधीचे पण व्हिडिओ आहेत. त्याच्यात सुद्धा ज्यावेळेला मधला एरिया सोडून त्यांनी 2 साईडला रस्ते बनवायला घेतले, त्यावेळेलाच एक हिंट मी दिली होती की इथे मध्ये बहुतेक ते फ्लायओव्हरचा काहीतरी प्लॅन करतायत, नाहीतर मधली एवढी जागा मोकळी सोडली नसती त्याने. आणि आता तिथे त्याचप्रमाणे प्लॅनिंग सुरू झालंय. मध्ये फ्लायओव्हर आहे, जवळपास 95-96 कोटीचं ते कॉन्ट्रॅक्ट आहे. हा जो मधला पोर्शन आहे इथे सगळे पिलर्स येतील आणि डीमार्टच्या समोरचा जो एरिया आहे तिथून तो जो कनेक्ट होईल तो अगदी रेल्वे स्टेशनच्या फाट्यापर्यंत तिथपर्यंत जाणार आहे. म्हणजे गाव तुमचं जे आहे हे पूर्ण स्किप होईल. आता आपण जातो हा जो रस्ता आहे हा पूर्ण स्किप झालेला असेल. हे दोन्ही साईडचे जे नवीन झालेले रस्ते आहेत हे आता ते काय म्हणायचं आपण त्याला, सर्व्हिस रोड्स जे म्हणतात त्या टाईपचे राहणार. ज्यांना रेल्वे स्टेशनला जायचंय, ज्या कुवारबावला जायचंय, इथलं पूर्वीचं जे लोकल एरिया होते तिथे ज्यांना जायचंय त्यांच्यासाठी हे रस्ते राहतील. बाकी ज्यांना रत्नागिरीच्या बाहेर पडायचे किंवा तिकडे येताना डायरेक्ट रत्नागिरीत जायचं त्यांना तो फ्लायओव्हर असेल. पण हे सगळी काय गमतीशीर प्लॅनिंग आहेत बघा. आता हा डबल खर्च नव्हे, 95-96 कोटी नाही म्हणत तो 100 कोटी क्रॉस करणार आरामात. हा सगळा नवीन खर्च मग ज्या वेळेला डिझाईन केलं त्यावेळेला जे काय सो कॉल्ड शिकलेले इंजिनियर आहेत, त्या सर्वेअर्स आहेत, त्याने काय म्हणून ते डिझाईन केलं. इथला रेल्वे स्टेशनचा स्टॉप, इथे डावीकडे आतमध्ये रेल्वे स्टेशन आणि आपण आता कारवांच्या वाडीच्या दिशेने चाललो. आता आलो कारवांच्या वाडीत. उजवीकडे गाव आहे ते कारवांची वाडी. इथे सुद्धा पुढे काम चालू होतं आणि मध्ये खेडशी महालक्ष्मी मंदिर आहे तर त्या ठिकाणी अंडरपास वगैरे काम होतं, त्याच्यामुळे आता तो रस्ता झालेला आहे पण बंद आहे. तो बघा समोर दिसतोय. तिने आता डावीकडे डायव्हर्जन दिलंय आणि सर्व्हिस रोडने आपल्याला पुढे जायचंय. मधलं फक्त ते जोडण्याचं काम चालू आहे, पण ते होईल, त्याला काय वेळ लागायचा नाही. आता चाललोय हा ऍक्च्युली आपला पहिला जुना रस्ता. त्या रस्त्यावरून आपण इतकी वर्ष प्रवास केला. हा इथे चाललंय हे काम.
काय इथे अंडरपास तर एवढासा काय वाटत नाहीये, मग काय करतात कोणास ठाऊक. सुरुवातीला मला वाटत होतं इथे अंडरपास होणार आहे, पण ते एकंदरीत बघितलं तर हाईट काहीच नाही तिथे ठेवलेली. मागच्या व्हिडिओत जरा बघतो मी, पण त्यावेळेला हाईट जास्त वाटत होती. असो, तर हा आता जुन्या रस्त्याने आपण आलो, वरचा रस्ता हा, आणि मग इथे आता त्याने परत पुढे कनेक्ट केला आपल्या हायवेला. आणि आता पुढे आला खिडशी नाका. फक्त एक त्यातल्या त्यात जरा ही चांगली गोष्ट आहे की सर्व्हिस रोड आणि हायवेला फेन्सिंग करून टाकलंय पूर्ण. त्याच्यामुळे कोणी रोड क्रॉस करणं किंवा मध्येच एखादं समजा जनावर म्हणजे गाय बैल व म्हैस असेल, कुत्रे असतील, कुत्रे आता खालून येऊ शकतात, कारण खाली मोकळी जागा आहे त्याला, ती नाही भरली तर खालनं येऊ शकतात. पण मोठी जनावरं तरी ऍटलिस्ट आडवी तिडवी येणार नाही. त्या माणसं सुद्धा इथे डायरेक्ट मधनं कुठूनही रोड क्रॉस करतात, तसं करणार नाही. एवढी एक जरा जमीची बाजू आहे. माझा आवडता चांदसुर्या पॉइंट. या जुन्या अशा ज्या काही इथल्या गोष्टी किंवा हे जे स्पॉट्स आहेत त्यांचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत, असं मला तरी वाटतं. आणि इतकी वर्ष जे स्पॉट नजरे घालणं गेले, आपण तिथनं प्रवास केला, त्यामुळे काही असे ठराविक स्पॉट आहेत पटकन विसरता येण्यासारखे नाही. काही गावं अशी आहेत की जी लक्षात नाही राहणार आता, कारण तिथे नॉर्मली कसं होतं, आपण पटकन पुढे पास होऊन जातो, तर ते गाव आहे आपल्याला त्यावेळेला माहिती पण नसतं, त्यामुळे आपण चटकन ते विसरतो. या ठिकाणी मात्र तसं नाही होणार. या गोष्टी आपण विसरू नाही शकत. जसं आता हा एरिया आहे, डोंगर होते पूर्ण, ते फोडून मधनं रस्ता केला. फक्त आता हे डोंगर आहे, हे थोडे नाही म्हटलं तरी हा सगळा डेंजरस प्रकार आहे. पूर्ण माती आहे, मुरुम टाईपचे डोंगर, आतमध्ये पाणी भरून ते फुगलं तो बाहेर सगळं ढकलून देणार. असो, तर आता आपण पुढे अपडेट देतो. पुन्हा एकदा विनंती सगळ्यांना, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, काय कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त चॅनलची माहिती द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण हातखंबा किठापर्यंत आलो. ते मगाशी मी आठवणींबद्दल सांगतो, इथल्या सुद्धा आठवणी बघा. समोरचं अलंकार हॉटेल, सॉरी वनविहार हॉटेल, इथे उजव्या हाताला अलंकार हॉटेल, त्या काळच्या आठवणी. मोठी हॉटेल्स होती आणि तशी प्रसिद्ध होती त्या काळाची. आणि आता इथे डावीकडे मुंबई आणि उजवीकडे कोल्हापूर किंवा गोवा. आपल्याला आता इथे सीएनजी मिळतोय काय बघायचंय, कितपत गर्दी बघतो आणि मग ठरवतो. गजरे पंपावरती इथे सीएनजी सुरू झालंय, गाड्या दिसतायत, किती आहेत बघूया. जास्त असतील तर काय थांबण्यात पॉइंट नाहीये. 1 2 3 4 5 6 8 10 गाड्या आहेत, 25-30 मिनिटं तरी जातील, त्यामुळे आपण न थांबलेलं बरं. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मी इथे थांबवतो, आणि इथे सीएनजी ला गर्दी, त्यामुळे काही इथे थांबणार नाही, पुढे बघेन. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत अच्छा, टाटा, बाय बाय, राम राम.